हे जे आहे हे पिंपळाच्या पानाचं स्ट्रक्चर आहे। तुम्ही कुठल्याही लेणीवर जा तिकडे तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसणारच, पिंपळाच्या पान। आणि शिल्पकला ग्रीक लोकांकडून आले आपल्याकडे आहे। ग्रीक लोकांकडून आपल्याकडे मानवांची निर्मिती देखील झालेली आहे। त्याच्या अगोदर मानवाची निर्मिती होत नव्हती, म्हणजे मानवांचा प्रतिकृती कधी केलेली नव्हती। त्याच्या अगोदर तो स्तूप बनवायचे। तर हे नासिकतो अनदस सेटिस पुतस पुसनकनस दान असं त्याचा मिनिंग आहे। लेण्यांना हा एका टबमध्ये कधी होत नसायचं, याला पिढ्याने पिढ्या लोक काम करायचे। ह्या ज्या पट्ट्या आहेत हे तुम्हाला दिसत असतील बघा, याला वेदिका पट्टी म्हणतात। तर वेदिका पट्टी 2च्या असते किंवा 3च्या लेअरचे पण असते। तुम्ही मंदिरामध्ये वगैरे असं बघत असाल की लोक असे मंदिरात गेल्याच्या नंतर प्रदक्षिणा घालतात, तर ते प्रदक्षिणा घालायचं इथूनच सुरुवात झालेली आहे। हे जे असे पिलर्स आहेत, हे पिलर्स या बेडसे लेणीमध्ये 26 आहेत टोटल। हे सगळी इथे पेंटिंग होती पहिल्या, आता ती नष्ट झालेली आहे, दिसत नाही आपल्याला, परंतु इथे देखील पेंटिंग होती। या पिलर्सवर ज्यावेळेस धम्मामध्ये काही पंथ निर्माण झाले, तर महायान या पंथाने इथे त्याचं काही काम केलेलं आहे। त्याच्यामधलं हे काम आहे, हे त्यांच्याच काळामध्ये झालेलं आहे। आणि यामध्ये वरती जरा तुम्ही पाहिले तर बघा असे खाचे दिसत तुम्हाला, काय काय ते दिसत खाचे, तर खाच्यामध्ये लाकडी काम होतं पहिलं। थेरो, महाथेरो, अरहंत अशा लेवलपर्यंत गेल्याच्या नंतर ती ज्या व्यक्ती ह्या लेवलला गेल्याच्या ज्यावेळेस जाते निघून, त्याच्या स्मरणार्थ हे असे स्तूप बनवले जातात। ते हार्मिकाच्या मध्ये जे अरहंत लेवलचे जे भिक्खू वगैरे आपल्यातून देहांत सोडून गेलेले असतात, त्यांच्या तिथे शरीराचे धातू जे असतात ते ठेवले जातात। म्हणजे ह्या लेणीला फक्त मला असं दिसलं की हे आहे, बाकी कुठल्या लेणीला असं लाकडाचं स्ट्रक्चरच नाही आहे, कारण त्यावेळेस मानवाची आकृती बनवण्याची आपल्याकडे टेक्निक नव्हती। मित्रांनो, ही बेडसे लेणी आहे, मावळ तालुका येतो याचा, पुणे जिल्हा आहे। खाली पायथ्याशी बेडसे गाव असतं, त्याच्यावरून ही लेणीचं नाव बेडसे पडलेलं आहे। मग अशी पण आपल्या मित्रांनी सांगितलेलं त्याप्रमाणे हे बेडचं नाव कसं आलं माहीत आहे। त्याचं पूर्वीचं नाव वेगळं होतं, ते माहीत नाही, परंतु त्या मित्रांनी सांगितलेलं होतं। ज्यावेळेस आपण इकडे एंट्री करतो, महाराष्ट्रामधली ही अशी एक लेणी आहे की ही अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे। कारल्याची लेणी पाहिली तर तिकडे अतिक्रमण केलेलं आहे, भाजेला थोडंफार झालेलं आहे, पण ती देखील चांगल्या स्थितीमध्ये आहे। त्यातली ही जर बघितली आपण तर ही अजूनही खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे। हे जे आहे हे पिंपळाच्या पानाचं स्ट्रक्चर आहे। तुम्ही कुठल्याही लेणीवर जा तिकडे तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसणारच, पिंपळाच्या पानाचं। आणि इकडे हे असे 4 पिलर्स आहेत ह्याच्यामध्ये। हे 4 पिलरला अष्टकोनी म्हणतात, म्हणजे ह्याचे असे 8 पार्ट असतात इकडे असे। हे अष्टकोनी असतात। आणि याच्यामध्ये हा जो बेसला तुम्हाला दिसतो, या बेसमध्ये कमळाचं जसं फूल येतं तसं कमळाचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, कलश। आणि वरती जर आपण पाहिलं तर वरती बघा प्राणी, जसं त्या मित्रांनी आपल्याला सांगितलेलं होतं की प्राण्यांचे सिंह, बैल, घोडा आणि हत्ती असे 4 त्याच्यामध्ये रेखाटलेले आहेत। ही शिल्पकला आहे, आणि शिल्पकला ग्रीक लोकांकडून आलेली आपल्याकडे आहे। ग्रीक लोकांकडून आपल्याकडे मानवांची निर्मिती देखील झालेली आहे। त्याच्या अगोदर मानवाची निर्मिती होत नव्हती, म्हणजे मानवांचा प्रतिकृती कधी केलेली नव्हती। त्याच्या अगोदर तो स्तूप बनवायचे। तर ग्रीक करून का, कारण ते मानवाचे पण चित्र आहेत, तुम्हाला दिसतील बघायचे। आणि ती जी एक धम्मलिपी होती, ते धम्मलिपी या तुम्हाला इथे दिसेल, इथे लिहिलेली आहे त्यांनी ह्या दरवाजावर। आता ही थोडीशी पुसट झालेली आहे, परंतु ते गुगलवर मी जेव्हा टाकले, ही अशा पद्धतीने वाचली जाते। याला धम्मलिपी म्हणतात किंवा अशोक लिपी म्हणतात। प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार ते नाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हे नासिकतो अनदस सेटिस पुतस पुसनकनस दान असं त्याचा मिनिंग आहे। मिनिंग म्हणजे असं आहे की नाशिक येथील श्रेष्ठी आनंदाच्या मुलाने या लेण्याचे दान केलेले आहे। म्हणजे जो काही व्यापारी मार्ग होता त्यावेळेस व्यापारी लोक असायचे, तर नाशिकमधला जो एक व्यापारी श्रीमंत होता त्याने ह्या लेणीचं एकंदरीत एकतर हा पार्ट त्याने दानमध्ये दिलेला असेल, म्हणजे याला पैसा पाणी पुरवला असेल आणि कारागिराकडून करून असेल, किंवा ही लेणीचा काही काम केलेलं असेल। लेण्यांना हा एका टबमध्ये कधी होत नसायचं, याला पिढ्याने पिढ्या लोक काम करायचे। जसं की आता मी जर हे ते काम केलेलं असेल
तर माझा येणारे जनरेशन म्हणजे माझा मुलगा, त्याचा मुलगा, असं एकंदरीत ह्यांना 100, 150, 200 वर्ष असा कालखंड एकंदरीत लागतो एक लेणी पूर्ण बनायला. तर हे वन स्ट्रोक मध्ये कधीही काम होत नाहीये. आणि विशेषतः आता आपण आधुनिक काळामध्ये असताना देखील JCB असेल, आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टी असतील, परंतु त्या काळामध्ये फक्त चिनी हातोडा या गोष्टी असायच्या. बरं, ते आपल्याला फक्त चिनी हातोडा असं वाटतं की जे कामगार आता वापरतात, वेगवेगळ्या प्रकारचे चिनी हातोडे असतील, पण हे त्यांनीच केलेलं असतात गोष्टी. आणि लेणी ज्यावेळेस बनवतात त्यावेळेस हे अखंडपणे दगड असतो, पूर्ण डोंगर असतो, डोंगरला फोडून ह्या लेण्या केलेल्या असतात. म्हणजे वरतून ते खाली अशा पद्धतीनेच कुठली लेणी केली जाते, न की खालून वर. आता आपण घर बनवताना पाया बनवतो, बेसमेंट असतं, आणि त्याच्यानंतर आपण त्याला कॉन्क्रिटीकरण करून पुढे माला ओढतो. पण इथे उलट आहे, इथे वरतून खाली येतात. आपण मध्ये जाऊ आणि याच्यामध्ये ह्या ज्या पट्ट्या आहेत हे तुम्हाला दिसत असतील बघा, याला वेदिका पट्टी म्हणतात. तर वेदिका पट्टी 2च्या असते किंवा 3च्या लेअरचे पण असतात, काही काही ठिकाणी 4चे पण आहेत. आम्ही इकडे कानेरीला 4-4ची पण बघितलेली आहे. या पट्टी असतात, याचा अर्थ हे पवित्र ठिकाण आहे. वेदिका पट्टी ही जास्त करून स्तूपाला देखील अशी गोलमध्ये केली जाते, तर म्हणून ती वेदिका पट्टी हिचं नाव आहे. आपण मध्ये जाऊ आणि हे काही असे इथे घर तुम्हाला दिसतात, रूम दिसतात, पण या रूम नसून, जसं मग असे सांगितलं होतं मित्रांनी की ह्यांना शून्यग्रह म्हणतात. या ठिकाणी साधना केली जाते, उपासना केली जाते, भिक्खू वर्ग त्यांच्याकडून ती करण्यात येत होती. आणि आपण आता मध्ये जाऊ पुढच्या गोष्टीमध्ये बघू. तत्पूर्वी सर बाहेर तत्पूर्वी मध्ये जाण्याच्या यावर इकडे या. ही दिसते इकडे वेदिका पट्टी, पूर्ण वेदिका पट्टी. आता इकडे बघा तुम्ही की इथे तुम्हाला इथून एंट्रन्स दिलेला आहे आणि तिकडे एक एंट्रन्स आहे. तर तो एंट्रन्स जो आहे तो मेन स्तूपाकडे डायरेक्ट जाणार. परंतु याचं पावित्र्य आपण लक्षात घेतात, हा जो एंट्रन्स केलेला आहे, तुम्ही मंदिरामध्ये वगैरे असं बघत असाल की लोक असे मंदिरात गेल्याच्यानंतर प्रदक्षिणा घालतात. तर ते प्रदक्षिणा घालायचं इथूनच सुरुवात झालेली आहे. ते धम्ममध्ये पहिल्यापासून होतं. त्याचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य इथून प्रदक्षिणा घालून मग असं येत होते. म्हणजे तिकडे तुम्हाला एक रस्ता दिसेल, तिथून येतात ते लोक, डाव्या बाजूने सुरुवात करून उजव्या बाजूला येतात. आपण इथूनच जाऊ. यामध्ये या. मध्ये आल्याच्या नंतर हा मेडिटेशन रूम असतात, इकडे तुम्ही करू शकता असे सगळ्यांनीच यामध्ये, म्हणजे सांगता येईल. आतमध्ये आल्याच्या नंतर आवाज घुमतोय बघा इथे, हा त्याला शून्यग्रह. इकडे लक्ष द्या. हे जे असे पिलर्स आहेत, हे पिलर्स या बेडसिलेनीमध्ये 26 आहेत टोटल. आणि यांना अष्टकोनीच म्हणतात. असे एकदा तुम्ही हात लावून बघा, दगड पण थंडच असतो पूर्ण. तुम्ही उन्हाळ्यामध्ये जरी आलात तरी पण हा थंडच तुम्हाला दिसेल. आणि हा पूर्ण अखंड बांधकाम आहे बघा. त्याचं बांधकाम म्हणजे म्हणण्यापेक्षा कोरीव काम केलेलं आहे. हा एकंदरीत आम्ही इकडे आलो होतो मागच्या वेळेस, सप्तशतक मंत्री संघाची जेव्हा टीम आली होती मुंबईची, तर इथे मी पाहण्यात आलो होतं. तुम्ही टॉर्च लावू शकता. इकडे या बघा, इथे जे दिसते का तुम्हाला, पुढे जवळ आलं तर तुम्हाला दिसून जाईल. या ठिकाणी बघा कलर दिसतो तुम्हाला, म्हणजे याचा अर्थ या लेणीमध्ये पेंटिंग देखील झाली होती त्यावेळेस. पेंटिंग्स केलेली होती. पेंटिंग साधारणपणे तुम्हाला आता लेणीमध्ये कानेरीला तुम्हाला दिसेल आणि अजंठा लेणीला तुम्हाला पेंटिंग दिसेल. अजंठा लेणीला खूप चांगल्या प्रकारे आहे आणि कानेरीला देखील आहे, काही गुहांमध्ये आहे. तर ते कानेरीला कधी गेला तर तुम्हाला दिसेल, गुहा नंबर 27 का 28 आहे माहितीप्रमाणे, तिकडे तुम्हाला ते वरती दिसून जाईल. तर या ठिकाणी देखील हात लावून बघा किती मोठं वाटतं ते. हे सगळी ते पेंटिंग होती पहिल्या, आता ती नष्ट झालेली आहे, दिसत नाही आपल्याला, परंतु इथे देखील पेंटिंग होती, याचा अर्थ होतो. यापुढे ते पुढे पहिले सांग. हा इथे येऊ ना असं.
या इकडे अरे पण या इकडे लवकर या. या पिलर्सवर ज्यावेळेस धम्मामध्ये काही पंथ निर्माण झाले तर महायान या पंथाने इथे त्याचं काही काम केलेलं आहे. त्याच्यामधलं हे काम आहे हे त्यांच्याच काळामध्ये झालेलं आहे. हे असं काही बघा हे अष्टशील आहे. त्यानंतर इकडे कमळाचं असं काढलेलं आहे. चक्र बघा इकडे ते हे त्या लोकांनी अशी नंतरच्या काळामध्ये इथे कोरीव काम केलेलं आहे. ही लेणी जवळजवळ इसवी सन पूर्व पहिल्या शतकात चालू केली होती आणि 150 वर्षांनी म्हणजे त्याच्यानंतर इसवी सन पहिल्या शतकामध्ये कंप्लीट झालेली आहे. कुठलं हे साईन वेगळे ते हे फुल आहेत कुठले ते गॅलेक्सी ते दिसतं का ते मित्रांनी मी सांगितलं ते गॅलेक्सी दाखवायचं. हां हे अष्टशील आहे. कोणाला नाही ते असं आहे ते नक्षी दिलेली एवढंच ओम करता येईल त्यांना. हो त्यानंतर इकडे एक विशेष आहे. हा जो तुम्हाला दिसतो घुमट हा मागचा हा मोठावाला घुमट तर हे जे आहे हे उन्हामध्ये म्हणजे आता तरी आपल्याला पावसाळा सुरू झालेला आहे परंतु उन्हामध्ये ते सगळे सूर्यकिरण सुपार पडतात असं म्हणून ते बनवलं. आता इथे तुम्हाला खुलं दिसत आहे परंतु तिकडे लाकडाची एक अशी रचना केली होती त्याच्यावर तुम्हाला खाचे दिसतात बघा. ते सागाचं लाकूड जे आहे त्याची रचना केली इकडे दिसतंय बाजूने ते मस्तपैकी असं ह्या दिशेने असं होते. अजिंठ्याला देखील होते आणि पितळखोरा या लेणीला देखील होते डायरेक्टली. आणि औरंगाबाद लेणीला पण आहे ना परेश पुढे लाकडं नाही ते डायरेक्टली असं बुद्धांच्या चेहऱ्यावर असं ते किरण येतं. हो आणि यामध्ये वरती जरा तुम्ही पाहिले तर बघा असे खाचे दिसत तुम्हाला काय काय ते दिसत खाचे तर खाच्यामध्ये लाकडी काम होतं पहिलं. ते जे लाकडी काम आहे तुम्हाला ते भाजलेलेला मिळेल कारल्या लेणीला मिळेल आणि कानेऱ्याला देखील मिळेल. ते अजून आहे कोंढाणे लेणीला ते नष्ट करण्यात आलेलं आहे. फक्त 2 पिलर दिसतात मला लाकडाचे आणि इथे तर पूर्णच गेले म्हणजे एक ते चोरी केली असेल किंवा लोक घेऊन गेले असतील जाळण्या वगैरेसाठी. तर हे जे लाकडं जी होती लाकडामुळे आता जो इको होतो तो इको न होता एकदम सायलेंटली आवाज तुम्हाला ऐकू आला असतो. त्यामुळे लाकडांचा ते प्रभाव पहिला होता. हे अखंडपणे इथपर्यंत केलं होतं. ही आता आपण या स्तूपाकडे येऊ. हा जो स्तूप आहे तर हा स्तूप बनवण्याचं मागचं कारण काय तर भिक्खू वर्गामध्ये काही स्टेजेस असतात की ज्यावेळेस तो भिक्खू एक लेवलला जातो म्हणजे बुद्ध बनण्याच्या प्रोसेसमधला असतो. थेरो महाथेरो अरहंत अशा लेवलपर्यंत गेल्याच्या नंतर ती ज्या व्यक्ती ह्या लेवलला गेल्याच्यानंतर ज्यावेळेस जाते निघून त्याच्या स्मरणार्थ हे असे स्तूप बनवले जातात त्या भिक्खूच्या स्मरणार्थ. जसं मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे ही वेदिका पट्टी अशी अखंडपणे गोल आहे. वेदिका पट्टी आणि वरची जी आहे त्याला हार्मिका म्हणतात. तो वरचा जो स्ट्रक्चर आहे हार्मिका. आता ही लेणी एवढी चांगली असण्याचं का म्हणजे आहे हे आपल्याला स्टडीच्या पर्पजने खूप चांगले आहेत. तुम्हाला असे स्तूप जे आहेत ते भाजलेले मिळतील चांगल्या प्रकारे. तिथे जवळजवळ 27-28 असे स्तूप आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणचे सगळे स्तूप तुम्हाला जर सगळ्या लेण्या पाहता येत नसतील तर एका लेणीला जा भाजेला तुम्हाला प्रत्येक लेणीमधले स्तूप त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. एक बॅकसाईडला त्यांनी केलेलं आहे असं म्हणजे भाजी ही नंतर 3ऱ्या-4थ्या शतकामधली बनलेली आहे लेणी आहे म्हणजे ती पूर्णपणे झालेली आहे म्हणजे चांगली आहे. तिथे अभ्यासाचे पर्पज खूप चांगले आहेत. ते हार्मिकाच्या मध्ये जे अरहंत लेवलचे जे भिक्खू वगैरे आपल्यातून देहांत सोडून गेलेले असतात त्यांच्या तिथे शरीराचे धातू जे असतात ते ठेवले जातात आणि ही ह्याच्यावरती लाकडाचं बांधकाम होतं. ही जी हार्मिका दिसते ना वरची ते बघा ते आणि हे याच लेणीला फक्त आहे ते वरचा जो दिसतो का तो लाकडाचा पाट आहे. तो लाकडाचा पाट आहे हो उभावाला तो त्याचं मिनिंग ना ते कमळाचं स्ट्रक्चर बनवलं त्यांनी ते म्हणजे ह्या लेणीला फक्त मला असं दिसलं की हे आहे बाकी कुठल्या लेणीला असं लाकडाचं स्ट्रक्चरच नाहीये. तुम्ही भारतामधल्या कुठल्याही लेणीला जा असा स्ट्रक्चर तो वरचा नाहीये. इथपर्यंत आहेत हार्मिकापर्यंत त्याच्यावरती नाहीये. तर तुम्हाला जे मगाशी म्हटलं ते जी लाकडाची लेअर जी होती ती त्याला कनेक्टेड असेल मे बी जे आता इथून नष्ट केले पण ती त्याला होती कनेक्टेड. तर एकमेव अशी ही एक स्तूप आहे की त्याला तसं ते आहे बनवलेलं कमळाचं स्ट्रक्चरवरती लाकडाचं. त्याच्यामुळे या लेणीचं एक विशेषते आहे. आणि हे जे दिसतात तुम्हाला त्यामध्ये होल आता याच्यामध्ये लोक काय करतात दिवा लावतात किंवा काय करतात ते चुकीचा प्रकार आहे.
या ठिकाणी जे काही भिक्खू बनत असताना मधूनच एखादा कोण माणूस देहांत झाला आणि तो आपण जसे शिक्षण घेतोत ना 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तशा स्टेजेस असतात या. तर याच्यावरून तुम्हाला कळतं की इथे ज्या भिक्खूची हे होल करून इथे त्याचे शरीराचे दात ठेवले जायचे, म्हणजे तो या लेवलपर्यंत आला होता. त्याच्यावरती इकडे थोडंफार कुठेतरी असेल त्याच्यावरती. अशा पद्धतीने ह्या स्तूपात एक वंदन करण्यासाठी बनवलं होतं, एक त्यांना आदरांजली वाहण्यासाठी बनवलं होतं. त्यांच्या स्मरणार्थ तुम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा, एक तुम्हाला बळ मिळावं म्हणून अशा गोष्टी असायच्या. कारण त्यावेळेस मानवाची आकृती बनवण्याची आपल्याकडे टेक्निक नव्हती. म्हणजे हे जे आहे हे ग्रीक लोक येण्यापूर्वीची गोष्ट आहे आणि बाहेरचं स्ट्रक्चर जे आहे ते ग्रीक आल्याच्या नंतरचं स्ट्रक्चर आहे. हे एकाच मी जसं म्हणलं एका स्ट्रोकमध्ये बनत नव्हतं, अनेक वर्षाला लागायची, त्यातले पार्ट आहेत. आपण आता साधना करू, वंदना घेऊ आणि पुढचा प्रोग्राम आपण खाली करू. धन्यवाद.